मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघतच असाल. याच्यामध्ये दोन शिष्य सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि रमाकांत आचरेकर हे त्यांचे गुरु जे होते तर त्यांच्या पुतळ्याचं काल लोकार्पण सोहळा होता. याच्यामध्ये सचिन तेंडुलकर स्वतःहून त्या ठिकाणी विनोद कांबळेला जाऊन भेटतो आणि जेव्हा हा प्रसंग काल टी व्हीला दाखवण्यात आला तर त्यावेळेस विनोद कांबळीच्या अवस्थेबाबत प्रत्येकाला त्या ठिकाणी निश्चितपणे खंत वाटली, वाईट वाटलं. आता मित्रांनो, या दोन मित्रांमध्ये एवढा जमीन आसमानचा फरक का निर्माण झाला हा प्रश्नसुद्धा बऱ्याच लोकांच्या समोर त्या ठिकाणी निर्माण झाला असेल. गुरु तर एकाच गुरुने दोघांना शिकवलेलं आणि एक एवढा शिखरावर चढलेला आणि एक अतिशय शिखराच्या पायथ्याशी कोसळलेला असं का व्हावं. तर मित्रांनो, दोघं शिष्य यांनी जरी सुरुवात बरोबर केली असेल तरी प्रत्येकाचे त्या ठिकाणी संस्कार किंवा घरातील शिकवणूकसुद्धा महत्त्वाची असते. ज्यावेळेस सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेचं करिअर बहरात होतं त्यावेळेस सचिन तेंडुलकरने आपले संस्कार, आपली शिकवण आणि भगवंतावरील विश्वास कायम ठेवून आपले पाय जमिनीवरच ठेवले. त्याच ठिकाणी यशाची हवा जोरदारपणे विनोद कांबळेच्या डोक्यात गेली आणि त्याचे पाय न कळत जमिनीवर राहिले नाही. यशाची हवा गेल्यामुळे त्या ठिकाणी मीच सर्वेसर्वा किंवा मी म्हणेल तेच योग्य अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाणं, वेगवेगळ्या गैरकृत्यांच्या आहारी जाणं यामुळे त्याची अधोगती होत गेली. तर विद्यार्थी मित्रांनो, यातून एकच शिक्षण घेणं, शिकवण घेणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे कधीही तुम्ही यशस्वी होणार किंवा अपयशी होणार, परंतु आपले जे संस्कार आहे, जी शिकवण आहे आणि भगवंतावरील जो विश्वास आहे तर तो कायम ठेवणं फार गरजेचं आहे. अपयशामध्ये या गोष्टी तर आवश्यकच आहेत, परंतु यशाच्या शिखरावर तुम्ही जेव्हा असता त्यावेळेस फार फार गरजेचं असतं की आपण आपले संस्कार, आपली शिकवण टिकवून आपले पाय मातीवरच किंवा जमिनीवरच ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, निश्चितपणे याच्यातून आपणही शिका.